तिकडे गर्दी करू नका, विनंती राहील. त्या ठिकाणी शुभारंभ सोहळा संपन्न होतोय. जोरदार टाळ्या प्रसंगी आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भुईकोट किल्ल्यांच्या विकासाचा संवर्धनासाठी आजचा निधी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. आणि आजचा हा प्रजासत्ताक दिन सोहळा या शुभदिनी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी या ठिकाणी हा शुभारंभ सोहळा संपूर्ण कार्याचा शुभारंभ आहे. अभिमानाचा फेटा शिवाजी महाराजांच्या भुईकोट किल्ल्याच्या कामाचा कार्यरंभ आहे दादा. त्यामुळे फेटा बांधला गेला पाहिजे आणि हा आमचा बहुमान आहे. प्रेमाची शाल महाराष्ट्राचा सन्मानाचा फेटा, शिवरायांच्या स्वाभिमानाचा फेटा, तुर्रेबाज फेटा आणि प्रेमाची शाल आणि पुष्पहार आणि गुलाब पुष्प देऊन हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय समाधानदादा अवताडे, इतर सर्व मान्यवर, व्यासपीठावरचे आमचे सर्व सहकारी अधिकारी, सर्व उपस्थित मंगळवेढ्याचे सुजाण नागरिक, सर्व पत्रकार बंधू, खरं तर आदरणीय दादांनी एक 1.25 वर्षापूर्वी आमच्या दादांची चर्चा झाली होती की मंगळवेढ्याचा जो किल्ला आहे ज्यामध्ये विविध ऑफिसेस आहेत, प्रांत ऑफिस असेल, भूमी अभिलेख ऑफिस असेल, PWD तलाठी कार्यालय असेल, आतमध्ये ऑफिसेस आहे ते बाहेरनं जाणवत नाही, म्हणजे एवढी दुरावस्था एक किल्ल्याची झाली होती. आदरणीय दादाबरोबर चर्चा झाल्यानंतर दादांनी 1.25 वर्षापूर्वीच पत्र दिलं होतं आणि आपल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्याची मंजुरी पण झालेली होती, पण चांगला आर्किटेक्टर मिळत नव्हता, त्यामुळे हे काम थोडं आपलं दादा लांबलं होतं. चांगला हेरिटेज लुक या बिल्डिंगला मिळावं, नुसतं काम करणं वेगळं आणि काम केल्यानंतर याला हेरिटेज लुक देणं वेगळं. हेरिटेज लुक असेल तर एक चांगली वास्तू मंगळवेढ्याच्या शहरामध्ये एक नावारूपाला येईल आणि जेणेकरून लोकांच्या सोयीचं होईल, लोकांना सुद्धा त्याचा सोयीसुविधेचा लाभ घेता येईल अशा पद्धतीनं त्या आर्किटेक्टने डिझाईन केलेलं आहे. ते आपल्याला थोड्याच दिवसामध्ये हे काम पूर्णत्वास आल्यानंतर ते आपल्याला दिसेल. सध्या जरी या कामासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर जरी असले तर हे प्राथमिक टप्प्याचं काम आहे. आता आर्किटेक्टने सांगितल्याप्रमाणे साधारणतः हे काम अजूनही एस्टिमेट वाढून साधारणतः 3.5-4 कोटीपर्यंत जाईल आणि चारही बाजूनी
हेरिटेज लुक या इमारतीला मिळेल, जेणेकरून मंगळवेढ्याचा नावलौकिक ह्या हेरिटेज भुईकोट किल्ल्यामुळे नावारोपाला येईल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खरं म्हणजे आपला तालुका संतभूमी, अनेक संत या ठिकाणी आज होऊन गेलेले आहेत. ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये ज्या ज्या वास्तू या पूर्वजापासून आपल्याला आलेले आहेत त्या वास्तू जोपासणं आणि त्याचं पहिलं जसं रूप आहे त्या पद्धतीनं त्याचं रूप ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. आणि आज यामध्येच जशी आपली महादेवाची विहीर आहे त्या विहिरीला सुद्धा त्या ठिकाणी रूप आणण्याचं काम आपण या निमित्तानं करतोय. शिवाय आपलं किल्लेदार मेंबर तुमच्या इथलं आपलं महादेवाचं मंदिर आहे, या मंदिराला सुद्धा त्या ठिकाणी आता मला शेंडगे साहेबांची आमची चर्चा झाली, ते मंदिर सुद्धा पुरातन खात्याकडे अजून नाही आहे. त्या मंदिराला सुद्धा कशा पद्धतीनं निधी उभा करता येईल आणि त्या मंदिराचं सुद्धा वर आतून काही जे दगड आहेत दगड क्रॅक गेलेले आहेत त्यामध्ये सुद्धा सुधारणा करून आता शेंडगे साहेबांची चर्चा झाली आहे, त्याचं इस्टिमेटचं काम करणं चालू आहे. म्हणजे हे मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर आहे, या मंदिराला सुद्धा जोपासण्याचं काम आपण करतोय. तशाच पद्धतीनं हा किल्ला, या किल्ल्यामध्ये आज या ठिकाणी प्रांताधिकारी ऑफिस होतं, इथं बॉन्ड रायटरचं होतं, सेतूचं होतं, शिवाय मुद्रांकाचंही मला वाटतं इथं होतं, जेल होतं. जेल आता वरती गेलं, परत दुरुस्ती झाल्यानंतर. परंतु या सगळ्या ऑफिसेस असतील किंवा या जागेचं संवर्धन करणे हे सुद्धा आपलं काम आहे. जागामधल्या ज्या आतल्या बिल्डिंग असतील जुन्या वास्तूप्रमाणे आज एक कौलारू टाईप आपण हे म्हणजे किल्ला झाल्यानंतर परत केलेला आहे या सगळ्या या बिल्डिंग सगळ्या. तर या किल्ल्याला शोभणाऱ्या अशा इमारती सुद्धा या किल्ल्यामध्ये आपण भविष्य काळामध्ये उभा करू आणि किल्ल्याचं संवर्धन करत असताना या ठिकाणी जसा किल्ला पहिला ज्या वेळेला बांधताना म्हणजे त्यामध्ये कुठे सिमेंट किंवा असा प्रकार नसतील, हा प्रकार याच्यामध्ये इन्व्हॉल्व न करता या किल्ल्याचं रूप येण्याकरता त्याच्यामध्ये असणारी चुनकडी असेल तर ज्या पद्धतीनं किल्ला बांधताना झालेला आहे तर तशा पद्धतीनं या भिंती असतील, बुर्ज असतील किंवा इथल्या इमारती असतील या बांधण्याचं काम आपण करतोय. आता मला वाटतं 1.5 कोटी आपण दिलेले आहेत आणि 2.5 कोटीचा दुसरा एक टप्पा आहे, 4-4.5 कोटी काहीतरी आपण दिलेले आहेत. आपण किती 4.5च्या आसपास काहीतरी आपण दिलेले आहेत. आता दुसरा एक टप्पा येईल आणि पहिल्यांदा या टप्प्याचं फ्रंट वॉल आणि एवढंच घेतलं नाही, शेंडगे कुठे गेले, पुढची भिंत दिसणारी आणि दोन्ही बुरुज आहेत, लाकडी दरवाजा. आता हे पुढचं हे जे आहे त्याच्यावर एकदा प्रांतसाहेब आपण बी एकदा बसायला पाहिजे. पुढचं आता हे सिमेंट कॉन्क्रीटचं केलेलं आहे, ह्याला डिमॉलिश करून जसं पहिलं रूप होतं त्या पद्धतीनं काढणं का म्हणजे ज्या पद्धतीनं किल्ला बांधताना जी प्रक्रिया झालेली आहे तशा पद्धतीचं बांधकाम आपल्याला 3 टप्प्यात आपण करतो. पहिलं तर स्ट्रक्चरल स्ट्रेंथनिंग करणार, मजबूतीकरण पहिलं ते सगळं झालं, ते स्ट्रक्चरल स्ट्रेंथनिंग आलं, त्याची कामाचं जसं म्हणजे न्यू टाईप नाही ते ओल्ड टाईप मध्ये तशा पद्धतीनं करून घेऊया आणि नक्कीच या किल्ल्याचं संवर्धन करू. किल्ल्याला येणार रस्ता असेल, शिवाय यापुढेही म्हणजे आता कलेक्टर साहेबाबरोबर आपल्याला इथं मीटिंग लावायची आहे की चोकामाळा समाधीचं आता जवळजवळ त्याला 2.5 कोटी आणि पहिलेच 25 कोटी म्हणजे असं 27 कोटी रुपये त्याला आलेले आहेत. तर चोकामाळा स्मारकाला सुद्धा चोकामाळा स्मारकाच्या तिथून ते आपल्या ह्याच्यापर्यंत म्हणजे या किल्ल्यापर्यंत किल्ला सुद्धा त्याच्यामध्ये आतमध्ये घेऊ. राहिलेल्या नगरपालिकेच्या जागा, जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाच्या जागा आहेत आणि वाचनालय, हे सगळं एकत्र करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीची एक संत सृष्टी उभा करण्याचं सुद्धा काम या येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला करायचं आहे. आणि नक्कीच या तालुक्याच्या वैभवात भर पाडण्यासाठी या ठिकाणी म्हणजे आता आपला बराचसा आप्पा विषय झालता
की गाळेधारकांचा विषय आहे. जेवढं गाळेधारकांचं जातंय तेवढं आपण काय अन्याय होऊ देणार नाही. गाळेधारकाला जेवढे गाळा आहे तेवढा गाळा फक्त मागे सरकून द्यायचा, एवढाच विषय आहे. पण कुठल्याही गाळेधारकावर अन्याय न होता हे सर्व चोकोबा स्मारक या ठिकाणी म्हणजे आपले गणेश मंदिराची वीर, मारुतीचं पटांगण हे सगळं त्यात आड असेल, आपलं मारुतीचं आड असेल, हे सगळं सुशोभीकरण करून मोठा टप्पा एक संत सृष्टी म्हणून या ठिकाणी, कारण अनेक संत होऊन गेले पण संतांचं त्या ठिकाणी असणारं अस्तित्व आपण खरं म्हणजे जोपासलं पाहिजे. त्यांनी दिलेलं जे आज आपल्या या काळापर्यंत आज त्यांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टी साहित्य आहे, हे साहित्य सुद्धा जोपासण्याचं वाढवण्याचं काम आपण केलं पाहिजे. भविष्यामध्ये हे सर्व करत असताना प्रत्येक गोष्टीवर आपण काम करून प्रत्येकाचे विचार आचार आपण एकत्रित एकमेकाला सांगून या मंगळवेढा तालुक्याची आणि मंगळवेढा शहराचं विकास चांगल्या पद्धतीनं आपण नक्कीच करूया एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो. आणि भविष्यात कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही कामाला निधी कमी न पडू देता चांगल्या उत्कृष्ट कामं करण्याचं काम या पुढच्या कालावधीत करूया. आता प्रांतसाहेब आपल्याला लीड घ्यावं लागेल. पाठीमागं आपण घेतलं होतं एक 8-10 दिवसात आपण सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून जेवढी कामं झालेली आहेत या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये जवळजवळ 4000 कोटीच्या आसपास आपण निधी आणलेला आहे. परंतु ती कामं काही कामं पूर्ण झालेली आहेत, काही अर्धवट आहेत, काही टेंडर प्रक्रियेत आहेत. तरी मागा आपण 2-3 वेळा आपणच मिटिंग घेतल्या होत्या. अजून एकदा त्या मिटिंग घेऊन त्या अधिकाऱ्यांना सांगून, कारण नगरपालिकेची कामं बरीचशी आहेत यामध्ये, तर ही सगळी कामाची एखादा बैठक घेऊन ही कामं त्याला स्पीड लावून लवकरात लवकर आपण संपवण्याचं सुद्धा काम या पुढच्या कालावधीत केलं पाहिजे. कारण 4000 कोटीचा निधी म्हणजे काय गेल्या कित्येक वर्षापर्यंत आलेला नव्हता निधी. एवढी कामं आपण करतोय आणि ही कामं लोकांना दिसली पाहिजेत, आणि क्वालिटीची झाली पाहिजेत. ह्याही भूमिका आपल्या सगळ्या प्रशासन आणि सर्व लोकप्रतिनिधी यांनी सगळ्यांनी घेऊन कामं चांगल्या पद्धतीची केली पाहिजेत. आणि नक्कीच या तालुक्याच्या विकासासाठी आपण कायम विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू एवढी ग्वाही या निमित्तानं देतो आणि थांबतो. आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.